नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पहिली प्रार्थना तू बुद्धी दे चा भावार्थ पाहणार आहोत. ही प्रार्थना लिहिली आहे गुरु ठाकूर यांनी. यांचा जन्म 1968 मध्ये झाला. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक सुद्धा आहेत. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत. नटरंग, अगबाई अरेच्या, घर दोघांचे, टाइमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कला गौरव पुरस्कार व सन 2010 साली झी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कवितेमध्ये प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवी गुरु ठाकूर यांनी अधोरेखित केलेले आहे. कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना या प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत. कवितेचं पहिलं कडवं. कवितेला सुरुवात करूया आपण. तू बुद्धी दे, तो तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. या ओळींचा भावार्थ आहे, ही प्रार्थना ही नित्य पठणीय म्हणजे रोज म्हणावी अशी ही प्रार्थना आहे. कवी म्हणतात की हे ईश्वरा, तू आम्हाला बुद्धी दे, तू नव विचारांचे तेज दे, आपल्यामध्ये नवचेतना जागवण्याचा विश्वास दे. या धर्तीवर जे सत्य सुंदर आहे, जे अजरामर आहे, जे सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहे, त्या सर्वांचा ध्यास माझ्या मनात जीवनभर राहू दे. म्हणजेच जे सदैव सत्य सुंदर आहे त्याचे माझ्याकडून व्यवस्थित पालन व्हावे. तसेच त्याच प्रकारच्या नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे उत्कट इच्छा आजन्म माझ्या मनात राहू दे, असा या ओळींचा भावार्थ आहे. पुढील ओळी आहेत. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. या ओळींचा भावार्थ आहे, हे ईश्वरा, ज्यांचा कोणी पालन करता नाही, ज्यांचा सांभाळ करणारे असे कोणी नाही, ज्यांना माया देणारे आभाळ नाही, त्यांचा तू सोबती सखा बन. त्यांना आश्रय देण्याचे काम तू कर, त्यांना मायेची सावली देण्याचे काम कर. जे जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना भरकटलेले आहेत, ज्यांना जीवनाच्या सार्थकतेची वाट सापडत नाही, त्यांचा तू सारथी बनून मार्ग दाखवण्याचे काम कर. जे तुझी साधना करतात, नित्य जे तुझी प्रार्थना करतात, त्यांना तू सतत तुझा सहवास दे. म्हणजेच हे ईश्वरा, तू नेहमीच त्यांच्या सोबत राहा. हा या ओळींचा भावार्थ आहे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. या ओळींचा भावार्थ आहे, या जगात जे दुर्बल आहेत
त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घेण्यासाठी माझ्या शरीरातील रंध्रात सतत संवेदना तेवत ठेवण्याचे काम तू कर. माझ्यामधील संवेदना सतत जागृत ठेवण्याचे काम तू कर. हे ईश्वरा, दुःखितांचे दुःख दूर करण्याची आस माझ्या शरीरातील प्रत्येक धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात असू दे. ही शब्दरूपी काव्यसुमने मी तुझ्यापुढे ठेवतो. त्या सर्व शब्दास आणि माझ्या संपूर्ण जगण्यास एक प्रकारचा अर्थ तू दे, जेणेकरून माझा जन्म दुर्बलांचे दुःख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल. पुढील ओळी आहेत. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे जे पावण्या आकाश दे. या ओळींचा भावार्थ आहे, हे ईश्वरा, मला सतत चांगला मार्ग आणि चांगली बुद्धी लाभू दे. सतत चांगल्या सज्जन माणसांची संगत मिळू दे. माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मी माझ्या कर्तव्यापासून कधी दूर होणार नाही अशी माझी नीतिमत्ता राहू दे. माझे आचरण कधीही भ्रष्ट होऊ नये. जीवनरूपी वाटेवरून प्रवास पार करण्यासाठी या पंखांना तू बळ दे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच आकाशात झेपावण्यासाठी बळ दे. म्हणजेच सतत सौंदर्याचा ध्यास माझ्या मनात राहू दे आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी नवे आकाश म्हणजेच आकाशा एवढ्या नव्या संधी तू निर्माण कर की ज्यामध्ये मी माझे कर्तृत्व दाखवू शकेन. अशी ही सुंदर अशी कविता आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेली. हे या कवितेत आलेले कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.